हो, आपण निवडणूक आयोगाला एक पत्र दिलंय की नेमकी काय मागणी आहे तुमच्या पत्रात? असं आहे की लोकसभेची निवडणूक प्रक्रिया किंवा कोणती निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शीपणे आणि निपक्षपातीपणे झाली पाहिजे अशी एक धारणा आहे आणि असे संकेत आहेत। माननीय सुप्रीम कोर्टाने आणि माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला असे निर्देश दिलेले आहेत की सगळी निवडणूक प्रक्रिया ही अंडर सीसीटीव्ही फुटेज किंवा अंडर व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली पाहिजे। पहिला मतदान करणारा माणूस ते शेवटचा मतदान करणाऱ्या माणसापर्यंत सगळं याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं पाहिजे असे निर्देश आहेत। तर आम्ही असं म्हटलं की पहिला मतदान करणाऱ्या माणसापासून शेवटच्या मतदान करणाऱ्या माणसापर्यंतचं सगळं व्हिडिओ फुटेज किंवा सगळे सीसीटीव्ही फुटेज हे जतन करून ठेवा निवडणूक आयोगाने, जेणेकरून कोणत्याही माणसाला ते मागता आलं उमेदवाराला तर ते देता आलं पाहिजे। नेमकी शंका ही कशी उपस्थित नाही, असं आहे की 5 वाजेपर्यंत 50 ते 55% मतदान होतं। अचानक 1 तासामध्ये 10-12% त्या मतदान मध्ये वाढ झाली। त्यामुळे अनेकांच्या भुया उंचावल्या की असं का, तर अनेकांच्या मनामध्ये त्या संदर्भामध्ये शंका आहेत। याचा आता हे मतदान वैध आहे का अवैध आहे हे ठरवणारा पुरावा हा सीसीटीव्ही फुटेज किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंगच असू शकतो। त्यामुळे ते सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवा अशी मागणी आम्ही केलेली आहे। बुलढाणा लोकसभेमध्ये 1962 मतदान केंद्र होते, मात्र 987 मतदान केंद्रावर वेब कास्टिंगद्वारे नियंत्रण ठेवण्यात आले। त्या संदर्भात आपण काही तक्रार करणार आहात? नाही, असं आहे की सगळ्याच मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावणं कंपल्सरी होते किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं गरजेचं होतं। प्रत्येक मतदार कसा आत येतो, कसा बाहेर जातो, काय करतो काय नाही याचं चित्रीकरण करणं खूप महत्त्वाचं आहे। कारण दुसरा पुरावाच असू शकत नाही। समजा एखादा माणूस बाहेर गावी आहे, त्याच्या नावाने एखाद्याने मतदान केलं, एखादा माणूस मयत आहे त्याच्या नावाने मतदान केलं, तर असं जर झालं असेल काही ठिकाणी तर ह्या शंका निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत। त्यामुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा सीसीटीव्ही फुटेज हाच एकमेव त्याच्यासाठीचा पुरावा आहे।